महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। ठाकरे गटातील 6 खासदार शिंदे गटात गेले। इतकंच नाही तर या खासदारांच्या गटाला केंद्रात मंत्रिपद मिळू शकतं अशाही चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत। आणि त्याचवेळी शिंदे गटातील काही नेते उघडपणे सांगत आहेत की आता फक्त खासदार गेलेत, पुढे आमदार जातील, नगरसेवकही जातील। पण इथेच एक प्रश्न उभा राहतो, हेच का राजकारण? कारण गेली 4 वर्ष महाराष्ट्राला एकच सांगितलं जात आहे, ठाकरे संपले, ठाकरे गट संपला, त्यांचं काही उरलेलं नाही। मग जर का खरंच तसं असेल तर त्यांच्या खासदारांना आपल्या पक्षात घेण्यासाठी एवढी धडपड का? त्यांचे आमदार का हवेत? त्यांचे नगरसेवक का हवेत? त्यांचे पदाधिकारी का हवेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याच पक्षातील लोकांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी एवढी राजकीय ताकद का खर्च केली जात आहे? नेमकी भीती कशाची आहे? पुढच्या निवडणुकीची, जनतेच्या कौलाची, की महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय समीकरणं बदलू शकतात याची? एका बाजूला राज्याची सत्ता आहे, केंद्राची सत्ता आहे, प्रचंड ताकद आहे, यंत्रणा आहे, संसाधनं आहेत, तरीही विरोधी पक्षातील लोकांना आपल्या पक्षात घेण्याची एवढी घाई का? हे पाहून सामान्य माणूस विचारत आहे, जर विरोधक संपले असतील तर त्यांना संपवण्यासाठी अजून एवढे प्रयत्न का करावे लागत आहेत? आज गल्लोगल्ली एकच चर्चा सुरू आहे, राजकारण विचारांवर चालतंय की फक्त फोडाफोडीवर? कारण आता पक्ष फोडा, खासदार घ्या, आमदार घ्या, नगरसेवक घ्या आणि मग त्यालाच राजकीय यश म्हणा। पण यात मतदार कुठे आहेत? कारण मतदारांनी मतदान केलं होतं एका पक्षाला, एका विचाराला, एका नेतृत्वाला। पण निवडून आल्यानंतर जर तोच प्रतिनिधी दुसऱ्या पक्षात जाणार असेल तर ही मतदारांची फसवणूक नाही का? उद्या जेव्हा मतदानाची वेळ येईल तेव्हा मतदारांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर? ज्याला मत देतो तो उद्या दुसऱ्या पक्षात जाणार नाही याची खात्री कोण देणार? विशेष म्हणजे मूळ शिवसेना कोणाची याचा अंतिम निर्णय अजूनही वर्षानुवर्षे प्रलंबित आहे। एका पक्षाच्या अस्तित्वाशी संबंधित निर्णयाला 4 वर्ष लागतात, पण पक्ष फोडण्याच्या हालचाली काही तासात पूर्ण होतात। म्हणूनच आजचा प्रश्न फक्त 6 खासदारांचा नाही, प्रश्न आहे महाराष्ट्राच्या लोकशाहीचा, प्रश्न आहे मतदारांच्या विश्वासाचा, आणि प्रश्न आहे त्या लाखो शिवसैनिकांचा ज्यांनी पक्षासाठी आयुष्य घालवलं, पण आज त्यांच्यासमोर रोज नवीन राजकीय गणितं मांडली जात आहेत। सत्ता मिळवणं मोठी गोष्ट असते, पण लोकशाही त्याहून मोठी गोष्ट असते जनतेचा विश्वास। आणि आज महाराष्ट्रातील सामान्य जनता एकच प्रश्न विचारत आहे, जर ठाकरे खरंच संपले असतील तर त्यांची एवढी भीती अजूनही का वाटते? तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।